ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। सत्यशोधक माळी समाज सेवाभावी संस्थेच्या वतीनं वधूवर पालक परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। राज्यस्तरीय उच्च शिक्षित वधूवर पालक परिचय मेळावा हा दिनांक 5 मे 2024 ला हॉटेल गोदावरी येथील श्रद्धा लॉन्स गणेशवाडी पंचवटी नाशिक येथे हा वधूवर परिचय मेळावा संपन्न झाला। सकाळी 10 वाजेपासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत वधूवरांनी मेळाव्यात आपला जोडीदार शोधला। गेल्या अनेक वर्षांपासून सत्यशोधक माळी समाज संस्थेकडून असे मेळावे घेतले जातात। त्यामध्ये हा वधूवर मेळावा डॉक्टर, फार्मसी, इंजिनियर, MSc, BSc, डिप्लोमा अशा उच्च शिक्षित वधूवर यांच्यासाठी असल्यानं वधूवरांनी आणि पालकांनी गर्दी केली होती। कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीसूर्य महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला। वधूवर मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून शशी हिरवे, विजय राऊत, सुनील थळकर, पोपटराव जेजुरकर, शंतनू शिंदे, शैलेश जुन्नरे, जन्माळी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। महाराष्ट्रासह जिल्ह्यातून वधूवर त्यांच्या पालकांनी मेळाव्यास उपस्थिती दर्शवली होती। दरवर्षी सत्यशोधक माळी समाज सेवाभावी संस्थेच्या वतीनं असे मेळावे आयोजित केले जातात। संस्थेचे अध्यक्ष गिरीश बच्छाव यांच्या पुढाकारानं आणि इतर सहकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय वधूवर मेळावे अनेक वर्षांपासून संस्थेकडून घेतले असून त्यात असंख्य वधूवरांचे विवाह देखील जुळले गेले आणि यशस्वी झाले। संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या पुढाकार दरवर्षी 2 मेळावे घेतले जातात। यामध्ये उच्च शिक्षित वधूवर परिचय मेळावा आणि सर्वसाधारण वधूवर पालक परिचय मेळावा हे घेतले जातात। या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातून 500 गुण अधिक वधूवरांनी आपला सहभाग नोंदविला होता। विनामूल्य असलेल्या या मेळाव्याला अनेक वधूवरांनी आपले नाव नोंदविले आणि अनेक विवाह देखील या ठिकाणी जोडले गेले। या वधूवर पालक परिचय मेळावा यशस्वी करण्यासाठी सत्यशोधक माळी समाज संस्थेचे किशोर भास्कर, भास्करराव जेजुरकर, राजेंद्र शिंदे, माधव बच्छाव, रमेश गायकवाड, भारती शेलार, प्रेमलता जुन्नरे, नंदकिशोर येवलेकर, अशोक जाधव, शंकर काठे आदींनी परिश्रम घेतले। सूत्रसंचालन संजय भोसले आणि नितीन जाधव यांनी केले। प्रमुख पाहुण्यांचे आभार आणि स्वागत संस्थेचे अध्यक्ष गिरीश बच्छाव यांनी केले। जे शिक्षित होते, जे पदवीधर होते, तर त्यांना त्यांच्या मनासारखं काही स्थळं मिळायची नाही। तर मग त्याच्यासाठी आम्ही एक असं नियोजन केलं, हा मेळावा आपण अशा पद्धतीने घेऊ 1 मेला, तो 1 मे किंवा 5 मे याच्या दरम्यान, जेणेकरून ह्या ज्या पदवीधर लोक आहेत तर यांना येणं सोयीस्कर पडेल किंवा यांच्यासाठी स्पेशल असल्यामुळं या मेळाव्यामध्ये त्यांना त्यांच्या मनासारखं वर वधू मिळेल। यासाठी आम्ही असं एक मीटिंग करून एक विचार करून असा मेळावा आयोजित केला। या मेळाव्यामध्ये कुठल्याही प्रकारची फी घेतली जात नाही। पूर्ण महाराष्ट्रामध्ये असा एक मेळावा केला जातो का आणि या मेळाव्याला कुठेही प्रकारचं फीज वगैरे आकारली जात नाही। हा टोटली मेळावा हा सर्व समाज बांधव मिळून वर्गणी काढून आणि तो मेळावा अरेंज करतात, जेणेकरून या मंडळाला यापुढे तुमच्या सर्वांची गरज आहे का जेणेकरून हा मेळावा जास्तीत जास्त लोकांचा फायदा घ्यावा। त्या सगळ्यांना एक व्यासपीठ या ठिकाणी इथं संस्था उपलब्ध करून देत आहे आणि संस्था ही समाजातील काही दानशूरांच्या माध्यमातून त्यांच्या मदतीने हा उपक्रम त्या ठिकाणी साजरा करते आणि तो पूर्णतः विनामूल्य आहे। अगदी फॉर्मपासून तर तुमच्या जेवणाची, तुमच्या नाश्त्याची, चहा पाण्याची सगळी सोय ही संस्था या ठिकाणी विनामूल्य करते। तुम्ही यायचं, इथं तुमचे काय असेल ते मांडायचं आणि तुम्ही जायचं आणि हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं विनामूल्य होत आहेत। येणारे सगळे आपले समाज बांधव वधूवरांसहित आलेले आहात। आपण सगळ्यांना इथे सगळ्यांचे एकाचे 2 होण्यात सगळ्यांना मदत हो या उद्देशाने हा आपण कार्यक्रम राबवत असतो आणि आपण सगळेजण आलात आणि अजून काही जण येत राहतील, आपले सगळ्यांचे आभारी आहोत। मुली खूप शिकलेल्या, मुलं कमी शिकलेले अशी दुरावस्था काही ठिकाणी दिसते आणि युवा जमतानी आपण जे बघतो, कुंडली बघतो, हे सर्व बघतो, पण त्या ठिकाणी महात्मा फुलेंचे जर विचार घेतले, महात्मा फुलेंच्या जर काही
या ठिकाणी इतिहास वाचला तर मुलांमध्ये थोडंसं 10% जरी आपण जर कधी पालकांनी विचार केला तर विवाह या कुंडल्यांवर न जपता विचारावर जपतील असं मला वाटतं. मग आपण म्हणतो मंगळ आहे, शांती केली पाहिजे, ब्राह्मण म्हणतात शांती केली पाहिजे. हे महात्मा फुलेंनी त्या काळात दाखवून दिलेलं आहे का जर कधी तुम्ही या सगळ्या गोष्टी जर चांगल्या जुळत असल्या आणि थोड्या करता जर कधी काही गोष्टी, अनेक लोक तुम्ही ब्राह्मण स्वतः कुठं कुंडली बघत नाही, फक्त आपण मात्र त्यांच्या जाळ्यामध्ये फसून आपल्या मुलांचे वय वाढत जातात, मुलींचे वय वाढत जातं आणि मग बाकीच्या अडचणी निर्माण होतात. म्हणून माझी पालकांना एकच विनंती राहील का आपण ज्यावेळेस वधूवराचं योग्य वय असेल आणि योग्य जर काही जुळ असेल, गरीब श्रीमंत हा भेदभाव न करता या ठिकाणी जर योग्य मुलं असतील तर आपण मुली दिल्या पाहिजे आणि मुलांनी सुद्धा योग्य मुलीमुलांचं आपण केलं पाहिजे. या मंडळाच्या वतीने अतिशय चांगलं काम या माध्यमातून केलं जातं. माझ्यापासून तर माझ्या अनेक मित्रांचे विवाह, माझ्या मित्रांच्या मुलांचे विवाह ह्या वधू सूचक मंडळाच्या वतीने झालेले आहे. मी त्यांचा ऋणी आहे की असेच कार्यक्रम आपण घेऊ. या समाजाप्रती आपलं जे प्रेम आहे हे असंच आपण ठेवा. आपण हा जो कार्यक्रम घेतला, सर्व आपले जे संचालक जे मंडळ आहे यांना मनापासून शुभेच्छा देतो.